विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सभासद होण्यापासून आमदार राजेंद्र राऊत यांचा बार्शीच्या राजकारणामध्ये संघर्ष हा सुरू झालाय। हा संघर्ष आता ते बँकेमधील डिसिजन मेकर बनूनच संपुष्टात येण्याची शक्यता आहे। बार्शीच्या सोसायटी मतदारसंघामधून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिमागदार एंट्री करण्यासाठी त्यांची जवळपास सर्व तयारी झाली आहे। आता फक्त औपचारिकता बाकी असून या विजयानंतर बार्शीतील सर्व सत्तास्थानांवर वर्चस्व ठेवण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती होणार आहे। बार्शीमधील हा राऊत पॅटर्न सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पॉवरफुल मानला जात आहे। आमदार राऊत हे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले, मात्र त्यानंतर झालेल्या सर्वच बार्शी बाजार समिती, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी विजयाचा गुलाल हा उधळलाय। या विजयाची बक्षीस म्हणून दीपक वैद्य यांच्या रूपानं जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विधान परिषदेची आमदारकी त्यांना मिळाले। डीसीसीच्या सोसायटी मतदारसंघामधील बार्शीमध्ये 137 सोसायट्या आहेत, मतदानाला पात्र आहेत आणि यामधील 2 अंकी सोसायट्या देखील विरोधकांकडे सध्या शिल्लक नसल्याचं समजते। त्यामुळं राऊत हे डीसीसीचे संचालक होणार असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करतायत। सोसायटी मतदारसंघामधून बार्शीचे आमदार किसनराव कृष्णराव देशमुख यांना 1970 ते 1986 या काळामध्ये संधी दिली। त्यानंतर गौरव माने यांनी 1986 ते 1993 या कालावधीमध्ये ते संचालक बनले। आमदार दिलीप सोपल 1993 मध्ये पहिल्यांदा बँकेचे संचालक म्हणून विजयी झाले। त्यांनी 2018 पर्यंत म्हणजे तब्बल 25 वर्ष जिल्हा बँकेचं संचालक म्हणून काम पाहिलं। राज्यामध्ये 1995 ते 99 दरम्यान शिवसेना भाजप युती सरकार होतं। त्यावेळी बार्शीमधून दिलीप सोपल अपक्ष आमदार होते। युती सरकारला त्यांनी पाठिंबा दिल्यानं सरकारचा माणूस म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावरती आली होती। बँकेच्या इतिहासात त्यांनी 1997 मध्ये तब्बल 917 जागांचं रेकॉर्ड ब्रेक नोकर भरती केले। तत्कालीन सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या परवानगीनं आणि रोस्टरचं पालन करून ही भरती झाली। त्या काळामध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना आजही डीसीसीच्या वर्तुळामध्ये सोपलांची बॅच म्हणून ओळखलं जातं। तालुक्यामधील संघर्ष डीसीसीच्या माध्यमामधून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची पहिलीच घटना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमदार राऊत यांच्यामुळे घडली। बँकेने नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा मुद्दा त्यांनी शेवटपर्यंत लावून धरलाय। त्यासाठी कधी सरकार पातळीवरती, कधी न्यायालय पातळीवरती आमदार राऊत यांनी संघर्ष केलाय। संचालक म्हणून बँकेत आल्यानंतर जुन्या संघर्षाकडे नव्यानं कसं पाहणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे।